निलंगा नगर परिषद निवडणूक. भाजपचे संजय हलगरकर 2026 मतांनी विजयी. निलंगा नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय हलगरकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर 2026 मतांनी निर्णायक विजय मिळवला आहे. हा विजय अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मिळाल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्षपदासोबतच भाजपचे 15 नगरसेवकही विजयी झाले असून निलंगा नगर परिषदेत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. या विजयानंतर शहरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. नागरिकांनी विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दिल्याबद्दल संजय हलगरकर यांनी मतदारांचे आभार मानले. निलंगा नगरपालिकेचा निकाल झालेला आहे. आपण जे शब्द दिलं होतं जनमत कौल आमच्या बाजूने आहे आणि आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ. तोच निकाल आज पाहायला मिळतो. काय सांगतो? काय नाही, हे विजय मला वाटतं हा सुसंस्कृतपणाचा विजय आहे. निलंग्याच्या मातीचा विजय आहे. हा निलंग्याच्या स्वाभिमानाचा विजय आहे. ज्यांनी द्वेषाचं, ज्यांनी जातीपातीचं राजकारण करून पाडलं, ह्या मातीने दाखवून दिलं. त्या जातीपातीच्या राजकारणाला गाडून आणि या मातीच्या स्वाभिमानाला जागरूक राहून निलंग्याच्या जनतेने कौल दिला आहे. निश्चित आम्हाला अपेक्षित होतं की सर्व जागा जिंकून 19 जागावर आमचा निश्चित होता. आमच्या 2-4 जागा 20-30 आणि 25 मतांनी गेल्या. त्याचं आम्हाला दुःख वाटतं. पण आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार 2000हून अधिक मताधिक्याने निवडून आल्याबद्दल आम्हाला सर्वांचा आनंद आहे. आणि हा विजय निलंग्याच्या जनतेचा आहे आणि लातूरच्या सुसंस्कृतपणाचा आहे. भैया, विरोधकाच्या प्रत्येक भाषणामध्ये एक वाक्य येत होतं की निलंग्यातले गुंड घालायचे आहेत. खरं तर आज जनतेने दाखवले नेमकं काय परिस्थिती आहे. त्यांच्यावर टीका करत नाही, माझा स्वभाव नाही आहे. मी तेच म्हणलो, द्वेषाचं आणि कुणाला दिशाभूल करायचं राजकारण नाही. जातीपातीचं पण राजकारण मोठ्या प्रमाणात करायचं ते प्रयत्न केलं, ते योग्य नाही आहेत. राजकारणाने आणि आमच्या पुढे यंग पिढी जातीच्या पलीकडे जाऊन, समाजाच्या पलीकडे जाऊन विकासाला केंद्रबिंदू ठेवून राजकारण करणं गरजेचं आहे. आणि हा विजय माननीय मोदीजींचा आहे, हा विजय माननीय देवेंद्रजीचा आहे आणि हा विजय भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा विजय आहे. निलंग्यांनी निलंगेकरांना जपलेला आहे आणि निलंग्यात स्वाभिमान जपलेला आहे. त्यामुळे निलंगेकरांना आपण निलंगेकर म्हणून काय आव्हान करणार, काय विनंती? आता आव्हान काय नाही, सर्वांचा धन्यवाद, काहीच आभार, सर्वांच्या जनतेचे खूप खूप आभार. अतिशय अटीतटीच्या ह्याच्यामध्ये लोकांना वाटत होतं, पण माझा विश्वास 2000हून अधिक मताधिक्याचा ठाम होतो मी ह्याच्यावर. आणि हा कौल अनेकाला हे वाटत असेल तरी मला विश्वास होता की हा कौल जनतेने मनात खूणगाठ बांधलेली आहे की ह्या मातीच्या, ह्या स्वाभिमानाशी जे काही छेडछाड करत त्याला सडेतोड उत्तर द्या. आपण सांगितला होता 21 तारखेचा निकाल बघून मी लातूरचं भविष्य सांगणार असं आपण सांगितलं होतं. काय सांगाल आता लातूरच्या महानगरपालिकेचं? लातूरच्या महानगरपालिका असेल आणि लातूरची जिल्हा परिषद असेल, भारतीय जनता पार्टीचा कमळ प्रत्येक जागेवर आणि प्रत्येक ठिकाणी फुलणार. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. सुसंस्कृत राजकारणाच्या माध्यमातून आपण जे राजकारणी खालच्या पातळीवरती बोलत होते त्यांना राजकीय भाषेमध्ये करतात, काय संदेश देणार? मला असं वाटतं की त्यांनी पण आता जनतेचा भावना ओळखावे, एक सकारात्मक राजकारण करावं. दिशाभूल करून कुठं पोस्टर फाडणे, व्यापार बंद पाडणे किंवा शिव्या देणे ह्याला लोक कंटाळले. राजकारणामध्ये मी काल पण म्हणलो, आदरणीय चाकूरकर साहेब, आदरणीय निलंगेकर साहेब, आदरणीय देशमुख साहेब 6 दशकहून अधिक निलंगा असेल, लातूर जिल्हा असेल, लातूरला सुसंस्कृतपणा दिला आहे. काहीतर चिचोरेपणा येऊन काहीतर असं पिंगलटवारगी किंवा चेष्टामस्करी करणं हे योग्य नाही. सकारात्मक लोकांना विकास, तुम्ही विकास काय करतायत, लोकांना कुठल्या दिशेने घेऊन जातात ह्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्याच्यामुळं मी सर्वांना आव्हान आहे, आमच्या पण लोक पार्टीतले असतील किंवा पुढचे पण असतील, सर्वांनी एक सकारात्मक घेऊन आपल्याला सर्वांना हेतू काय, लातूर जिल्हा हा पुढे जायला पाहिजे. भाषणात काय म्हणतं कमळ म्हणायचे, आता काय म्हणते निलंगे जनता म्हणायची? काय म्हणताय लातूर?